हे असे इडली पीठ फर्मेट झालं असेल तर इडली एकदम उत्तम आणि सॉफ्ट बनते. यामध्ये साबुदाणा, जाडे पोहे, मेथी, मुरमुरा याचा अजिबात वापर न करता 2च जिन्नस वापरून मस्त अशी सॉफ्ट इडली बनवली आहे. नमस्कार, मधूच किचनमध्ये आपले स्वागत. इडली बनवण्यासाठी 2 ग्लास रेशनचा जाडा तांदूळ घेतला आहे. त्यामध्येच त्याच ग्लासाने 1 ग्लास उडीद डाळ घ्या. हे दोन्ही सकाळीच भिजत टाकते. डाळ आणि तांदूळ एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 5 ते 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता ही डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले. त्यामध्ये पाणी घातलं आहे. झाकण ठेवून 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवा. संध्याकाळ झाली आहे, 8 तास झालेत. डाळ तांदूळ पण छान फुगलेत. आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकायचं आणि यातलंच पाण्याचा वापर करायचा वाटताना. पाणी जास्त टाकायचं नाही, फक्त तांदूळ आणि डाळच्या वरती पाणी आलं पाहिजे. या पाण्याचाच वापर केल्यामुळे इडलीचं पीठसुद्धा छान फर्मेट होतं. वाटल्यानंतर असं बोटाने चेक करायचं. हाताला असं भरभरीत लागलं की पीठ बरोबर झालं. पीठ छान झालेलं आहे. उभ्या स्टीलच्या डब्यात मी हे बॅटर ओतते. स्टीलचा मोठा आणि असा उभा डबा घेतल्यामुळे फर्मेट झालेलं पीठ बाहेर पडत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा असा मोठा आणि उभा डबा घ्यायचा. सर्व डाळ तांदूळ वाटून झालं आहे. डब्यामध्ये काढले. हा बघा, असं चमच्याला पिठाचा लेअर आला पाहिजे. बोटाने असा चेक करून बघा. 7-8 मिनटं हे पीठ चांगलं ढवळून घेते आणि यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. पीठ असं हाताने किंवा चमच्याने 7 ते 8 मिनटं व्यवस्थित ढवळून घ्या. मी इथे चमच्याने ढवळलं आहे. हाताने ढवळले तरी इडलीच्या पिठाचे फर्मेंटेशन खूप छान होते. पिठाच्या डब्याला झाकण लावून 8 ते 10 तासासाठी उबदार जागी फर्मेंटेशनसाठी हा डब्बा ठेवून द्या. हे पीठ मी रात्रभर ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी हे बघा किती छान पीठ आलं आहे. असं इडलीचं पीठ फर्मेट झालं पाहिजे. डब्यामध्ये वरपर्यंत पीठ आलं आहे. तर चमच्याने अलगद असं नीट ढवळून घेते. जोरात ढवळायचं नाही. छानपैकी मिक्स झाल्यावर जेवढं आपल्याला इडलीसाठी पीठ पाहिजे तेवढं एका बाउलमध्ये मी काढून घेतले. यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आणि पुन्हा झाकण लावून तसंच डबा ठेवते. आता त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, छानपैकी मिक्स केलं आहे. असं पांढरं शुभ्र पीठ आहे आणि ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही. इडलीच्या साच्याला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडल्या पटकन निघतात. आणि त्यामध्ये मी एक पळी इडलीसाठी बॅटर घालते. बॅटर एकदम वरपर्यंत नाही घालायचं, कारण इडली फुगण्यासाठी जागा पाहिजे. त्यामुळे एक पळीच बॅटर घाला. इडली वाफायला ठेवायची आहे, तर त्याआधीच स्टीमरमध्ये 2 ग्लास पाणी उकळायला ठेवा. पाण्याला चांगली मोठी वाफ आल्यावरच इडली वाफवायला ठेवा आणि झाकण घट्ट लावून 10 ते 12 मिनटासाठी इडली मोठ्या आचेवर वाफवून घ्या. इडली शिजत आली की इडलीचा सुगंध खूप छान येतो. हे बघा, 12 मिनटं झालेत. गॅस पण बंद केला. इडल्या मस्त शिजलेल्या आहेत आणि सुगंध पण छान येतो आहे. 3 ते 4 मिनटांनी थोडं थंड होऊ द्या आणि मग इडली काढायला घ्या. गरम असतानाच इडल्या काढू नका. लगेच गरम असताना इडली काढली तर त्या नीट आकार येत नाही, कुस्करल्या जातात. रेशनचा तांदूळ आणि उडीद डाळ हे 2 जिन्नस वापरून मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार केल्या आहेत. इतर कोणतेही जिन्नस फर्मेट करण्यासाठी वापरले नाहीत. हे बघा, एक तोडून दाखवते. मस्तपैकी अशी इडली झाली आहे. खूप छान झाल्या आहेत आणि रेशनच्या तांदळाच्या इडल्या खूप चविष्ट होतात आणि पांढऱ्या शुभ्र होतात. आणि यामध्ये सोडा अजिबात टाकला नाहीत. एवढ्या नरम झाल्या आहेत, खूप छान झालेल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही इडलीचं पीठ फर्मेट करून इडल्या बनवा आणि चटणी आणि सांबाराबरोबर एन्जॉय करा. रेसिपी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रेसिपी अपलोड केल्यावर पहिली तुमच्याकडे येईल. अशाच मधूच किचनच्या छान छान रेसिपी पाहत राहा, करत राहा आणि खात राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.